बोला सर. बोला सर, काय सांगाल आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या संदर्भात? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं काही ना काहीतरी विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा ही व्यास जयंतीची असते, व्यास पौर्णिमा म्हणून असते आणि ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतात असं एकही गाव नसेल की जिथे गुरुपौर्णिमा साजरी होत नाही. इतकं गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आता सध्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जे काही वातावरण आहे देशभरात, यामध्ये आपल्या संस्कृतीच्या जवळ जाण्याची नितांत आवश्यकता आहे. संस्कृतीचा अभ्यास अधिक जवळून करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांनी संपूर्ण भारतभरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं समाजातले जे जे आपले गुरुस्थानी असलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांचं पूजन करावं अशा पद्धतीचं आयोजन केलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुची महती कळते की जशी आपल्याला इतिहासामध्ये रामकृष्णापासून ते त्यांच्या गुरूंपासूनची महती आपल्याला माहिती आहे. आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये तसं पाहिलं तर महानुभाव पंथ चक्रधर स्वामी आहेत, त्यांचं खूप काम आहे आणि त्यामुळे चक्रधर स्वामींना गुरु मानून त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा करणारा एक मोठा संप्रदाय आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरांपासून आपल्याला पाहायला मिळतं की आज नाशिकच्या ठिकाणी गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली आणि निवृत्तीनाथ म्हणजे आधी गैनीनाथ, निवृत्तीनाथांनी पुन्हा ज्ञानदेवांनी गुरु निवृत्तीनाथांना मानलेलं आहे. अशा सगळ्या संत परंपरेत सगळे गुरु हे जर लक्षात येत, तुकाराम महाराजांचे गुरु शिष्य आहेत, त्या ठिकाणी रामदास स्वामींचे गुरु शिष्य आहेत. अशा संत परंपरेमध्ये जे जे गुरु, दत्त संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुरु, त्याच्यामध्ये दत्त संप्रदायामध्ये जसे नवनाथ आहेत तसे नवनाथाप्रमाणे शेगावचे गजानन महाराज आहेत, अक्कलकोटचे स्वामी आहेत, समर्थ आहेत, त्याचप्रमाणे साईबाबा आहेत, त्यापैकी शंकर महाराज आहेत, त्याच पद्धतीनं गोंदवलेकर महाराज आहेत. अशा पद्धतीनं संतांची आणि गुरूंची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा लाभलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि त्यातल्या त्यात यावर्षी संत रोहिदासांचं 650वी जयंती आहे. 650व्या त्यांची जयंती वर्ष आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने संपूर्ण भारतभरात संत रोहिदासांचीही जयंती साजरी करण्याचं आजपासून ठरवलेलं आहे. एक महिनाभर त्याची रथयात्रा, त्याचे सगळे कलशपूजन, ठिकठिकाणी त्यांच्याबद्दलचे सगळे कार्यक्रम हे सगळे आयोजित केले गेले. आणि त्यामुळं जसे महाराष्ट्रामध्ये प्रदेशाच्या अध्यक्षांनी सांगितलं, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राष्ट्रीय स्तरावर याची एक टीम करून आमचे राष्ट्रीय चिटणीस आहेत अरविंद मेनन, त्यांच्याकडे सगळ्या देशाची जबाबदारी या ठिकाणी या गुरुपौर्णिमा उत्सवाची दिलेली आहे. त्याच पद्धतीनं राज्यामध्येही माननीय रवींद्र चव्हाणांनी एक याची टीम करून उत्सवाची नियोजनाची उत्सव समिती म्हणून त्याच्यामध्ये लक्ष्मण सावजी माझ्याकडे त्याची एक जबाबदारी दिली आहे. आमच्यासोबत त्या ठिकाणी नागपूरच्या आपल्या महापौर अर्चनाताई ढेरेकर आहेत, आपल्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे त्याच्यासोबत आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांनी प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमधून या उत्सव समितीमध्ये संयोजक, सहसंयोजक हे सगळे घेऊन जवळपास एक 100 ते 150 जणांची मोठी टीम करून गुरुपौर्णिमेचा उत्सव हा सगळीकडेच जे नव्यानं आलेले भाजपमध्ये आलेले लोक आहेत, नव्यानं लोकप्रतिनिधी झालेले लोक आहेत, नव्यानं पदाधिकारी झालेले जबाबदारी घेतलेले अनेक जण आहेत. आपल्या थॉट प्रोसेसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय संस्कृती याचं जे अनन्यसाधारण जे दृढ नातं आहे ते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी जे जे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमेचा उपक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं आज त्याचा एक भाग म्हणून नाशिकचे आमचे अध्यक्ष, आमच्या नाशिकमध्ये राहणाऱ्या प्रदेशाचे चिटणीस रोहिणीताई नायडू यांनी नाशिकमध्ये जे सगळे शहरभर कार्यक्रम उद्या आयोजित केले गेलेत त्याचं नेतृत्व ते करत आहेत. त्यातला मध्य पश्चिम मंडळाचा एका मंडळाचा
आजचा या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा जो उत्सवाचं आयोजन होतं इथले जे अध्यक्ष आहेत वसंत उशीर यांनी एक चांगल्या पद्धतीने केलं आणि या ठिकाणी गुरुपूजनासाठी इथले भक्तिचरणदास महाराज असतील, गुट्टे महाराज असतील, चोपडे डॉक्टर असतील, त्या ठिकाणी योग्यधामच्या पौर्णिमेमध्ये मंडलिक असतील किंवा कथ्थक विषयामध्ये ज्यांनी सतत 50 वर्ष त्या विषयाला वाहून घेतलं आहे त्यातल्या कथ्थक गुरु रेखाताई नाडगौडा त्या असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात त्यांना निमंत्रित करून त्यांचं गुरुपूजन केलं आणि असंख्य कार्यकर्ते या गुरुपूजनामध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे मला विशेष अभिमान वाटतो, आनंद वाटतो आणि निश्चितच या आत्ताच्या वातावरणामध्ये मुलांवरती, नव्या पिढीवरती जे गुरूंच्या संस्काराचे, विचारांचे जे संस्कार, शिष्याला घडवण्याचे संस्कार आहेत ती होण्याची नितांत आवश्यकता आहे. परवा आपण दिल्लीचं जे आंदोलन पाहिलं त्याच्यामध्ये जे तरुण आणि तरुणी ज्या पद्धतीनं बिभत्स भाषेमध्ये बोलत होती त्यामुळं पुढच्या पिढीला मार्गदर्शनाची किती गरज आहे हे आपल्याला क्षणोक्षणी भासतं, जाणवतं आणि त्याचा एक भाग म्हणून या गुरुपौर्णिमेच्या उत्सवातून आपण गुरूंकडनं बोध घेऊन एक चांगला समाज घडवण्यासाठी निश्चित या गुरुपौर्णिमेचा उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो.